मम्मीला काम करू दे ना. ती मला कधी देते का काम करून? ए बाबा, तर का त्याच्यामध्ये फिलिंग टाकायची मस्त, जशी जेवढी आपल्याला कम्फर्टेबल वाटेल ना तेवढं. झालं ना, आता हे फ्राय करायचे. तर फ्राय झाले, हे मेन हे फ्राय करायचं, बाकीचं सगळं आपण. हा आहे मोमोज, तो मोमोज सारखाच करायला लागतो. ही फिलिंग टाकायची याच्यामध्ये. तर मी असं करते, तुम्ही कसंही करू शकता. असं 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 करायचं, काही कुठलाही शेप दिला तरी चालेल. मला तर स्टार्टिंगलाच असा शेप भेटला होता मोमोजचा खायला, त्याच्यानंतर मला कधीच असा शेप नाही भेटला कुठल्या मोमोजवाल्याकडे. मम्मीला काम करू दे ना. ती मला कधी देते का काम करून? ए बाबा, उठ उठ उठ, उठा, जा जा. अरे काय करते तू? काय करते? मी कबाट नाही लावत आहे. कबाट अर्ध्या साड्या टाकून दिल्या बेड मध्ये. किती ठेवू पसारा घरामध्ये? भरपूर साड्या होत्यात. साड्या कपडे जे नको ते देऊन टाकले त्या पोरीला, पण जे होत नाही ना मला खूप ते वाले. हे जर हो साईडला चला. अशी माझी पोरगी मध्ये मध्ये येते. मी पार्टीला नाही चालले ऍक्च्युली. मी ना आज शॉर्ट्स काढले मेकअपचे यांच्यासाठी, कारण की मला कमेंट करतात ना की तू मेकअप आम्हाला दाखव, आम्हाला आवडतात. तर त्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला. कबाट काय लावायचं लावून? मी तर खालीच केलं पूर्ण कबाट. थोडेच कपडे ठेवलेत मी, कारण तुम्ही नवीन घेणार आहेत ना. ते तुमच्या कपाटातले राहू दे. आता त्या साड्या आहेत त्याच्यात, फक्त फक्त नॉर्मल कपडे ठेवून दिले. हे बघा किती पार्सल आहेत आपल्याला, पण टाइम नाही दाखवायला तुम्हाला. हे बघा साड्या दाखवायच्या आहेत, दाखवल्यात नाही. मी टाइम कधी भेटेल तेव्हा दाखवेल. तर सो गाईस, हा मी शॉर्ट्स काढलेली आहे जी मी आता पोस्ट करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ना मी दाखवल्याचं खूप स्वस्तच प्रोडक्ट दाखवते मी, कारण की सगळे मला स्वस्त आणि कमी प्रोडक्ट दाखव, कारण की महागडे प्रोडक्ट कोण जास्त परचेस करत नाही ना. कारण की कसं नवीन आला मार्केटमध्ये तो सोडला प्रोडक्ट दुसरा प्रोडक्ट युज करतात लोक, आणि त्याचा रिव्ह्यू त्यांना पटकन भेटून जातो. म्हणून मग मी एकदम असं एक प्रोडक्ट दाखवलं की जे तुम्ही लाईफ टाइम युज पण करू शकता, आणि तुम्हाला तो परवडणार पण. असे मी शॉर्ट्स काढले मेकअप, तुम्ही चेक करा, तुम्हाला बघायला भेटेल. आणि या साडीबद्दल मला विचारलं होतं, खूप विचारलं होतं. जेव्हा मी ही साडी मी अॅनिव्हर्सरीला घातली तेव्हापासून धुमाकूळ घातला. सर्वांनी मला विचारायचं ही साडी कुठून घेतली, साडी कुठून घेतली. तुम्हाला मी सांगते, ही साडी मी मिशोवरनं मागवली होती. तर तुम्हाला ही साडी मागवायची असेल तर मला तुम्ही लिंक टाका, म्हणजे विचारा की चॉईस तुझी होती, आणि कलर वगैरे, आणि मस्त 2 कलर मध्ये ही साडी. तुम्ही तर हा 2 कलर मध्ये साडी, आणि साडी रेडी टू वेअर आहे. खूप सुंदर वाटते घातल्यावरती, आणि एकदम हलकी आहे. वाटत नाही की घातली ही साडी तर मला वाटते मी पूर्ण दिवस घालू शकते. तर ही साडी तुम्ही अशी मागवायची असेल तुम्हाला तर खरंच मस्त तुम्ही मागवू शकता. मला तुम्ही विचार सांगा. कपडे काढू नको. ती काय बनवले? कसली तंबाड्याची चटणी? नाही, ही चटणी आहे ना एवढी सुंदर आहे ना. वास बघ कसं येतं. तुला वास कसा यायचा? तर ही जी चटणी आहे ना, म्हणजे तुम्ही 3-4 टाईप म्हणजे कशासोबत पण खाऊ शकता. बट आजची जी स्पेशल रेसिपी आहे ना, त्यासाठी मी ही चटणी बनवले. आणि ही चटणी खूप इझी आहे, पटकन पण होते, आणि टेस्ट तर एक नंबर लागते याची. तर तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी हवी असेल किंवा शिकायची असेल तुम्हाला अशी चटणी बनवायला घरामध्ये, बघा, तर तुम्ही मला कमेंट करा चटणी, तर आपण चटणी करूया. ठीक आहे. तर चला गाईस, तुम्हाला तर थंबनेल वरून आणि टायटल वरून तर माहिती पडला असेल की तुमची रियांशी आज तुमच्यासाठी स्पेशली कुठली रेसिपी दाखवते. म्हणजे नवीन लोक आहेत त्यांना मी शिकवते. नवीन मीन्स जे छोटे आहेत त्यांना मी शिकवणार आहे की तुम्हाला आज घरातल्या स्टाईलमध्ये मोमोज कसे तुम्ही बनवू शकता. आणि मोमोज बोलला की मोमोज सगळ्यांचे फेवरेट आहेत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. मला पण, मी खूप मोमोज लवर आहे, मला मोमोज खूप जास्त आवडतात. तर विचार केला की चला आता एवढ्या दिवसापासून आपण गोड गोड खातोय ना, तर जरा गोड झाले तोंड खूप, तर असं स्पायसी चटकेदार काहीतरी खाऊया. म्हणून विचार केला की आज आपण करूया घरातल्या स्टाईलमध्ये मोमोज. तर जरा तुम्हाला दाखवते मोमोज कसे बनवायचे. हे बघा, सगळ्यात पहिला मी इथे पुऱ्या बनवून घेतल्यात मैद्याच्या पिठाच्या. तर मी एकदम सिंपल असं ह्याचा मैदा मळलेला आहे. मैदा घ्यायचा, मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, पाणी टाकायचं, म्हणजे अंदाजानुसार जसं आपण मळतो तसं पीठ, आणि थोडंसं त्याच्यामध्ये तूप किंवा तेल टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पुढची मी आतलं जे बॅटर आपण जे भरणार म्हणजे सारण त्याला बोलतात, तर ते फिलिंग तुम्हाला दाखवलं की फिलिंगसाठी मी काय काय यूज केली. या पटकन चला. फिलिंग एकदम इझी आहे, एकदम सिंपल आणि सोपी आहे. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचे अर्थात गाजर घ्यायचे, असं बारीक चिरलेला, एकदम खूप बारीक चिरले मी हे सगळं. गाजर घेतलाय, आणि ही कोबी घ्यायची एकदम फाईन चॉप, खूप म्हणजे खूप बारीक करायची आहे, तर तिला टेस्ट पण लागणार. आणि ह्यातला पाणी वगैरे थोडंसं आपण काढून घेतलेलं, जेवढं निघतं तेवढं काढायचंय. आणि इथे कांदा पण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, कारण ह्याची खूप टेस्ट एक नंबर लागते. आणि इथे घ्यायचे मेन आपल्याला अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची आपल्याला पेस्ट घ्यायची, किंवा तुम्ही याला एकदम असं ह्याच्यासारखं बारीक पण करून घेऊ शकता. पण मी याची पेस्ट केले, आणि हे सगळं मी चॉपर कटर मध्ये बारीक केलेलं आहे. खूप इझी होतं ते, तुम्हाला दाखवते, पण मी कंटिन्यू राहा. आणि काळी मध्ये पावडर घेतली, आणि मीठ आणि तेल, बस एवढंच घ्यायचं आपल्याला या मोमोजच्या आजच्या फिलिंगसाठी, सारणसाठी. तर तुम्हाला मी दाखवते, ही फिलिंग आहे ना आपण ती कच्ची पण मिक्सिंग करू शकतो, बट मी थोडीशी याला
हलकी इकडे हे करून घेणार आहेत कढईमध्ये. तर तुम्हाला दाखवते की मी कशी करून घेते. चल या. तर गाईज मी तुम्हाला दाखवते की आतली फिलिंग आपल्याला कशी बनवायची आहे ती. तर आतल्या फिलिंगसाठी काय करायचं तुम्हाला तर सगळं माहिती पडलंय की मी हे कसं सगळं घेतलंय, त्याच्यामध्ये काय काय ऍड केलंय ते. तर याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते की मी कुठला कटर यूज केला होता. तर तुम्ही बघू शकता, हा बघा, हा कटर मी यूज केलाय. ह्याच्याने कॅरेट पण मस्त बारीक होतं, कोबी तर होतेच, कांदा सुद्धा होतो. तर हा कटर यूज करा, खरंच सांगते खूप स्वस्त आहे. हा मिशोवरती आहे, तुम्हाला मस्त 150 मध्ये भेटून जाईल. आणि ह्याच्यापेक्षा मोठा जर हवा असेल सेम असाच तर तो तुम्हाला 250 मध्ये येऊन जाईल. पण आता ऑफर मध्ये तुम्हाला स्वस्त पण भेटून जाईल तो. तर हा कटर खरंच बेस्ट आहे. आपल्याला इलेक्ट्रिक कटरची गरज नाहीये. मला आधी वाटलं तर होईल की नाही, टेन्शन आलं होतं, पण याच्यामध्ये खूप इझिली झालंय. तर तुम्ही घरामध्ये मोमोज बनवू शकता, कारण कटिंग करायला खूप त्रास होतो लोकांना, म्हणून मोमोज घरात बनवत नाही. तर ठीक आहे, आता आपण हे बनवायला घेऊया. तर तेल आपलं गरम झाले तर याच्यामध्ये मी टाकते ही अद्रक लसूण मिरचीची पेस्ट. कंपल्सरी पाहिजे आपल्याला, कारण त्याच्याने ही टेस्ट येणार आहे. हा साईड. आणि हे थोडं ना जास्त यूज करते, कारण की त्याच्याने खूप मस्त टेस्ट येणार आहे. टाइम लागेल आपण बनवायला का? झालं ना, आता हे फ्राय करायचंय. तर फ्राय झालं, हे मेन हे फ्राय करायचं, बाकीचं सगळं आपण हलकं कच्चच ठेवणार आहे. एक ठीक खरं आहे, गोष्ट सांगते, मोमोज पेक्षा मला चिकन मटन आवडतं खायला. ठीक आहे, तर ठीक आहे बाबा, दाखवते. तर मेहनत लागते बनवायला का असं बोलतो? एक मला वाटलं मोमोज बोली चिकन बिकनचे बनवते. नाही नाही, व्हेज तो मोमोज. व्हेजिटेरियन नाही, नॉन व्हेज. माहितीये मला, नॉन व्हेजिटेरियन भेटलंय. ठीक आहे, चला. चला गाईस, त्याच्यामध्ये मी ना कांदा ऍड करते. कांदा बघा किती बारीक केलाय बघा. खरंच तो चॉपर ना लय भारी आहे, मी खरं बोलते. रोजच्या तुम्ही वापरासाठी युज करू शकता त्याला, म्हणजे भाजीसाठी वगैरे पण. बघा किती बारीक झालं. मस्त मिक्स करायचे. आता मी याच्यातच आहे ना गाजर पण टाकते, कारण की मला जास्त शिजवायच्या नाहीत भाज्या, हलक्या कच्च्याच ठेवायच्या, त्याच्याने टेस्ट खूप छान लागते. कोबी टाकून घेऊया. व्हेज मोमोज. येस, त्याच्यामध्ये चिकनचा खिमा टाकला का झाला चिकन मोमोज. इझी आहे. ठीक आहे, राहू दे. टाकू का खिमा, थांबतो का? वेगळी रेसिपी बघायची असते ना तर आता मी याच्यामध्ये ना ब्लॅक पेपर ऍड करते. खाली गेली. येस, काळी मिरीची पावडर, मिरी टाकली. आता मी टाकते याच्यामध्ये मीठ. फिलिंग मध्ये ना मीठ एकदम बरोबर टाका, त्याच्याने ते टेस्ट मग डिस्टर्ब होणार नाही. ओके, मीठ टाकून झाल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडा सोया सॉस, टेस्ट अकॉर्डिंग. आणि सोया सॉस बोलला का विषय आहे का टेस्टचा. आणि सगळ्यात लास्टला आपण विनेगर ऍड करणार, तोपर्यंत हे आपण मिक्स करतो. बघू शकता तुम्ही, हे सगळं मिक्स झालंय मस्त. आता मी याच्यामध्ये ना हलका विनेगर टाकते, कारण टेस्ट साठी आपण विनेगर युज करूया. नाकात गेला की नाही वास, एवढा सुंदर. तर आता हे मिक्स करते आणि याला ठेवून देते थंड व्हायला. हे आपलं रेडी आहे, शिजवायचं नाहीये जास्त, हे असंच चांगलं लागतं. पाणी सुटलं असेल तर थोडा वेळ ठेवून द्या, असं ऑटोमॅटिकली निघून जातं. आणि भरताना थोडंसं असं करून घ्यायचं. चला चला, झालं आपलं सारण. येस, आता आपलं इथे सारण रेडी झाले. आणि आता मी ना इथं हा एक एक करून आहे ना अशा लाटून घेतले. तर तुम्हाला मी ना इथेच मी ना लाटून घेतली ही पुरी. तुम्ही बघू शकता, मैद्याची पुरी बनवायची. अशा मी इथं लाटून घेतल्यात, बऱ्याचशा ताटामध्ये ठेवल्यात. एकावर एक ठेवू नका, ते चिपकून जातं जर तुम्ही जास्त पीठ यूज केलं असेल सुकं. तर बघा, त्याच्यामध्ये फिलिंग टाकायची मस्त, जशी जेवढी आपल्याला कम्फर्टेबल वाटेल ना तेवढी फिलिंग टाकायची याच्यामध्ये. तर मी हे असं करते, तुम्ही कसंही करू शकता. असं 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 करायचं, काही कुठलाही शेप दिला तरी चालेल. मला तर स्टार्टिंगलाच असा शेप भेटला होता मोमोजचा खायला, त्याच्यानंतर मला कधीच असा शेप नाही भेटला कुठल्या मोमोजवाल्याकडे. ते लोक एकदम सिम्पल वाला बनवतात, तर आपण पण तसं बनवू शकतो. हे बघा, काही करू शकता तुम्ही, जसं तुम्हाला वाटेल तसं. हा काय मोदक नाही बनवते आपण, मोमोजचा शेप खा, कसाही द्या, चांगलाच वाटतो तो. पोटली टाईप केला हा शेप. तुम्हाला कसा वाटला मला सांगा तुम्ही. चला, आता मी तुम्हाला ना तो दुसरा दाखवते. एक तो शेप मला तर वाटते सगळ्यांना येऊन जाईल. इझी एकदम. काय करायचं, हे ना याला असं फोल्ड मारायचं. ठीक आहे, आपण करतो ना शेंगा लाडू टाईप, तसं फोल्ड मारला ना तर हे बघा, ही तर मला वाटतं ही तर सगळ्यांना येईल. खूप इझी आहे ही. तुम्ही इथं काही कसं पण फोल्ड करा, असं नाही की काय शेप यायला पाहिजे याला. मोमोज असतो आणि आपल्या घरातला आहे ना, तेवढं टेन्शन नाही घ्यायचं. हे बघा, हे बघा गाईस, झालं. इझी एकदम. दाखवते काय करायचं. इथं थोडंसं पाणी लावायचं या साईडला, म्हणजे ती आपल्याला पट्टी आहे ना ह्याला जॉईन करायची. सगळ्यात इझी बोलते मी हे वाला. असं घ्यायचं
असं घ्यायचं, असं घ्यायचं, असं घ्यायचं, असं घ्यायचं. नंतर मग हे बघा, असं 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 असं. ओके, डन. हे बघा गाईस, तर हा बनला एक शेप. अजून एक, तर असे तुम्ही कुठलेही शेप बनवून मोमोज पूर्णपणे बनवून घेऊ शकता. ठीक आहे, ते मी अजून बनवून घेते बाकीचे पण, मग तुम्हाला डायरेक्टली दाखवते पुढची प्रोसेस. आहेत ना, आपले सगळे मोमोज रेडी झालेत आणि मी ना 2 डिफरंट शेप बनवलेत घरामध्ये, जसं मला जमले तसं. तर आता मी काय करते, इथं पाणी बॉईल करायला ठेवलं होतं मी टोपामध्ये. आता मी ह्या चाळण घेतली, ही जी कोथिंबीर वडीला, आळू वडीला मी यूज करते, ढोकळ्यासाठी पण यूज केली होती, तर ते इथं मी यूज करणार आहे. तर चला, आता ह्याला तेल लावले. आता याच्यामध्ये मी मोमोज ठेवून देते. ते बघा, मी हे पण शेप बनवले, खूप मस्त आहे. आपला मोदक ह्याच्यापेक्षा सुंदर दिसतो, पण हा आहे मोमोज, तो मोमोज सारखाच करायला लागतो. त्याला मोदकचा शेप देऊन काय अर्थ नाही, म्हणून मी त्याला मोदक सारखा नाही बनवला, पोटली टाईपच बनवला. आता मी काय करते, याच्यामध्ये बाकीचे जे असे शेप बनवलेत ना, हे पण मध्ये ठेवून देते, कारण की जागा आहे ना माझ्याकडे. तर आपण आहे ना इथं ते सर्व टाकून देऊया आणि आता हे आपण बॉईलसाठी ठेवून देऊ. करून घ्यायचं, टोपात करा नॉर्मल, किंवा इडलीचं भांड असेल त्याच्यात पण गरम करू शकता, किंवा त्यात पण तुम्ही वरतून स्टीम देऊ शकता ते भांड्यामध्ये पण. आता मी याच्यावरती ठेवते आणि ह्याला आता असे झाकण ठेवून द्यायचंय. एक 10 मिनिटं आपण वेट करू. तर बघा गाईस, फायनली आपले होममेड मोमोज रेडी झालेले आहेत. तर मी घरातल्या घरात हे मोमोज कसे बनवले, तर तुम्हाला याचा पूर्ण व्लॉग तो बघायला भेटलायच, पण तुम्ही याची शेप बघू शकता, मी किती सुंदर शेप बनवला, मला स्वतःला खूप आवडला. तर तुम्ही पण असे घरामध्ये मोमोज हे बनवू शकता. आणि खूप मस्त वेगळी चटणी पण मी घरामध्येच बनवले. तर चटणीची रेसिपी मी तुम्हाला नक्कीच टाकेनच. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना पाहिजे चटणीची रेसिपी, कारण चटणी दिसते खूप भारी. त्याच्यामध्ये आपण फूड कलर ऍड नाही केलंय. तर ही अशी मोमोजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि टेस्ट करायचं बोललं तर मला असं बसून आरामात खायचंय, म्हणून मी मस्तपैकी बसून खाणार आहे टीव्ही बघता बघता. तर नक्की मला कमेंट करा. ओके, बाय.